राज्याचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलाय। खरं तर या बजेटमधून सर्वसामान्यांना काय मिळालं किंवा तरुणांना बजेटमधून काय मिळालं याविषयी पुण्यातील तरुणांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी आज राज्याचं बजेट मांडलेलं आहे। या बजेटमधून काही दिलासा मिळतोय तर काही ठिकाणी निराशा सुद्धा पाहायला मिळते। या बजेटमधून नेमकं पुणेकरांना आणि खास करून तरुणाईला काय मिळालेलं आहे किंवा या बजेटबद्दल त्यांना काय वाटतंय आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत पुण्यातील काही तरुण आहेत। सुरुवातीला सगळं बजेट पाहिलं असेल। महत्त्वाचा मुद्दा आहे की 2100 रुपये जे लाडक्या बहिणींना देणार होते ते मात्र मिळणार नाहीत, 1500 रुपयेच मिळणार आहेत। हा एक प्रश्न। आणि दुसरा, तरुणाई म्हणून या बजेटकडे कसं बघताय? नाही, जे आश्वासन सरकारनं दिलं होतं लाडक्या बहिणीला 2100 रुपये द्यायचं ते तर पूर्ण करणं गरजेचं आहे। नाहीतर असं होईल की तुम्ही फक्त इलेक्शनच्या तोंडावर हे आश्वासन दिलं असं व्हायला नको। आणि आजचा अर्थसंकल्प म्हणजे शिळ्याकडीला उतान असंच म्हणता येईल। फक्त आश्वासनाचा बाजार ह्यांनी मांडलेला आहे। तरुणांसाठी ह्याच्यामध्ये काही नाही, शेतकऱ्यांसाठी नाही, बेरोजगारांसाठी नाही, सर्वसामान्यांसाठी काहीही नाही। 5000 कोटीहून अधिक कामे जी रस्ते ठीक करण्याची मंजूर झाली आहेत, असे विकासाला केंद्रबिंदू मानून कामे आपल्याला दिसत आहेत आणि ते जास्तीत जास्त कुठेतरी पूर्ण होत आहेत। हेही एक चांगला मुद्दा आपल्याला दिसतोय। म्हणजे बजेटमधून हे सगळं होतंय, म्हणजे मी समाधानकारक आहात या बजेटमधून? हो, म्हणजे एकंदरीत म्हणजे भारताचा युवा किंवा महाराष्ट्राचा युवा मतदार म्हणून की कुठेतरी विकास कामाला कुठेतरी गती मिळताना इथे कुठेतरी दिसते आपल्याला। आणि अजितदादांनी जे जे मंजूर केले त्यामध्ये स्पष्टपणे दिसतं की विकासाला केंद्रबिंदू मानून या गोष्टी सगळीकडे नमूद होत आहेत। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।